बातमी जरांगे आणि भुजबळ यांच्यातल्या संघर्षाची। मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये। आता तर भुजबळांनी आपल्याला गोळी मारली जाईल असा मोठा दावा केलाय। भुजबळांच्या आरोपांवरती मनोज जरांगेंसह विरोधकांनी सडकून टीका केली आहे। बघूयात। एसआयटी म्हणून आपले जे महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्स त्यांनी कळवले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे। पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची, परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला। जरांगे साहेबांना पुन्हा हल्ला बोल। मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातलं द्वंद्व फायरिंग पर्यंत येऊन ठेपलंय। मला गोळी मारली जाईल असा दावा भुजबळांनी पुन्हा एकदा केला। भुजबळांना गोळी मार पोलिसांसाठी। त्यानंतर भुजबळांच्या मुंबई नाशिक इथल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली। पुढे दांपितो रे। दरम्यान मनोज जरांगेंनी भुजबळांच्या दाव्याची खिल्ली उडवत निशाणा साधला। फायरिंग केली जाईल माझ्यावर हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून कळाला। कारण मी म्हटलं काय एवढं तुम्ही सिरियस काय आहे पण सांगायला तयार नाही। आणि नंतर असं कळलं की आमच्या इथल्या ज्या पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना एसआयटी म्हणून आपले जे महाराष्ट्रामध्ये काम करते इंटेलिजन्स त्यांनी कळवले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे, अधिकाधिक काळजी घ्या। आणि मग त्यानंतर मला वाटतं 15-20 पोलीस जे आहे त्यांनी या पाठीमागे पुढे असं त्या निवासस्थानात सुद्धा गराडा घातला। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येईल। आणि त्याला कोण गोळी आणीन ते कशाला कोण खराब करेन हात स्वतःचा तो काय असा। आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे म्हणून। आणि मग कोण आहे? कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची, परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला। इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही। आरक्षण घेतो आम्ही 100%, तुला काहीच करायची गरज नाही। बीडमधील जाळपोळीवरूनही जरांगे भुजबळांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भुजबळांनीच त्यांच्या पाहुण्यांचं हॉटेल जाळलं असा आरोप जरांगे सातत्यानं करतात। यावरून भुजबळांनी जरांगेंना खोचक टोला लगावलाय। याचं एकट्याचाच घोडं कुठं दाम पितो, तो हॉटेल तूच जाळून कुठं दाम पितो रे आणि परत बोंबलतो। मग हे झालं ते झालं काय झालं तूच जाळी तो लफडे शिकतो का आम्हाला? सगळ्या दुनियात लफडे करून आला तू। नादी लागू नको, आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको। कारण तो हाडलं तूच जाळीतो आणि गप्पा हाणतो इकडं सगळे सांगतात आम्ही। मराठ्याचं आंदोलन बदनाम करतो, सरकारवर दबाव आणतो। देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका। हे यांनी पिक्चरात काम केलेलं आहे, हे ती स्टाईल इकडे हाणायला जात आहे, हे डोकं खराब करतंय। छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंग करू शकतो का? बरं त्याला एक काम काय कारण काय आहे? बरं पकडले गेलेले पिस्तूलधारी ही सगळी त्या जरांगेचीच माणसं आहे। आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये? गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल। आणि मी कशाला बरं मी माझ्याच लोकांची घरं जाळणार? एवढा अमानुष नाही मी, ज्या पद्धतीनं त्यांनी जे केलं एवढा अमानुष नाही मी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांना कोणी मंत्री साथ देत नाही असा टोला त्यांनी लगावला। तुमच्यावर अन्याय होत असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर या असा सल्लाही जितेंद्र आव्हाडांनी दिलाय। ज्येष्ठ मंत्री आहेत, एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, माझं ऐकत नाहीत, ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात। सरळ आहे। आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू। की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत, तो एक कार्यकर्ता आहे। पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत।
त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये. भुजबळांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप विधानसभेत केला होता. यासाठी त्यांनी जरांगेंच्या वक्तव्यांचा आधार घेतलाय. मात्र यावरून विरोधकांनी भुजबळांची फिरकी घेतली आहे. मला असं वाटतं हे स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार आहे. मराठा समाजाने या महाराष्ट्रात 58 मोर्चे काढले. कुठं साधं कोणाकडे डोळे वर करून सुद्धा या समाजाने बघितलं. तशी त्या समाजाची शक्ती आहे, ताकद आहे. कुठं साधं कोणाला खर्चटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये. छगन भुजबळांनी काल ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते, फंड देण्यामध्ये कशी अन्याय करते, ओबीसीच्या लोकांना नोकऱ्यामध्ये संधी न देण्याचं पाप कसं करते, ते राज्यातलंच मंत्री त्या ठिकाणी वक्तव्य करताय. एकीकडे जरांगे पाटील छगन भुजबळ आणि फडणवीसवर टीका करताय की हे दोघं मिळून आहेत. आखरी काय चाललेलं आहे ह्या सरकारमध्ये? महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका या लोकांनी घेतलेली आहे त्याच्यातून हे स्पष्ट होती आहे. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. सरसकट कुणबी दाखल्यांसाठी जरांगे ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला त्यांनी विरोध केलाय. हे दोन्ही नेते आक्रमक भाषा वापरत असताना हा वाद थांबवण्यासाठी सरकारकडून कठोर पावलंही का उचलली जात नाहीत हा प्रश्न आहे. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजी.